नमस्कार, मी प्रिया पाटील. मी आज डोंबोल ईस्टला देसले पाड्यामध्ये महालक्ष्मी मसाला सेंटरमध्ये आज आपल्याला व्हिजिट करायची आहे आणि ते सगळ्या प्रकारचे मसाले दळून कुठून डंकावरती तेही देखील डंकावरती कुठून मसाले दिले जातात. तर आपण पाहायचं जाऊन काय काय रेट आहेत मसाल्याचे. आणि हे जे शॉप आहे ना स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि जर तुम्ही लालबागला वगैरे जात असाल तर तुम्हाला हे सोपं पडेल. तर ही डोंबोलीत राहण्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. तर संपूर्ण हा व्हिडिओ पहा आणि ते रेट पण दिले आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे रेट आहेत मसाल्याचे आणि छान असे डंकावरती कुठून दिले जातात मसाले. चला आता आपण पाहून घेऊया, दादांकडे विचारूया कोणत्या प्रकारचे मसाले आणि कसा किलोने आहे तोही आपण देखील विचारूया. सांगू शकता का? ताई, आपल्याकडे सगळ्यात पहिले तर चक्कीवरचे दळलेले मसाले नसतात. आपल्याकडे डंकावरती कुटलेले सगळे मसाले. कांदा लसूण मसाला जो आहे तो आपल्याकडे 600 रुपये किलो आहे. मालवणी मसाला आहे 700 रुपये किलो. मालवणी भाजका स्पेशल मसाला आहे तो 800 रुपये किलो. आगरी मसाला 700 रुपये, आगरी स्पेशल 800 रुपये किलो. खानदेशी काळा मसाला हवा असेल तर 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि जर तुमच्याकडनं वगैरे मिरच्या घेतल्या तर त्याचं काय चार्जेस वगैरे आहे काय? घेतल्या तुम्ही, आपल्याकडे सर्व प्रकारच्या मिरच्या असतात. साफ केलेली मिरची, सुकवलेली मिरची किंवा बिना साफ केलेली मिरची, सर्व प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे अवेलेबल आहे. साफ केलेली मिरची हवी असेल तर साफ केलेली मिरचीचा रेट पर केजी 80. आपण बघूया मिरच्या. त्यांना पण कळले पाहिजे कमी तिखटवाले, जास्त तिखटवाले. आणि मालवणी मसाल्याचा रेट पण सांगा. हे बघा ताई, ही आपली बेडगी मिरची आहे साफ केलेली. ही आहे गुंटूर मिरची साफ केलेली. कोणती ही गुंटूर मिरची आहे. याला गुंटूरही बोलतात, हिला पांडी ही मिरची बोलली जाते. अच्छा. त्याच्यामध्ये ही तेजा मिरची आहे बघा, ही सर्वात जास्त तिखट. ही तेजा मिरची आहे साफ केलेली. याच्यामध्ये बिना साफ केलेली हवी असेल तर ही बिना साफ केलेली आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये ही बिना साफ केलेली आहे. हिला दंडी दिसते तुम्हाला? हो. हिला दंडी दिसत नाही, म्हणजे ही साफ केलेली आहे. अच्छा. तिखट प्रमाण कमी असेल? नाही, ही तिखटवाली मिरची. जास्त तिखट. ही कमी तिखटवाली पाहिजे असेल तर ही असते आपली बेडगी मिरची कमी तिखट. त्यामध्ये ही काश्मीरी आहे. अच्छा. ही ही काश्मीरी बिना मिरची साफ आहे. केलेली आहे. आणि तिकडचं आहे? ते सर्व बेडगी आहेत. सगळे बेडगी. ते पण दाखवा. ही एक बेडगी आहे, ही 450 रुपये किलो आहे. ही बेडगी 500 रुपये किलो आहे. याच्यामध्ये साफ केलेली बेडगी आहे. आणि हे जे रेट लावले ते सगळे आहेत ना ह्याच्यामध्ये सेम? तयार किलोमध्ये मसाल्यांचे महालक्ष्मी मसाला सेंटरमध्ये हे सगळे रेट लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जवळपास कोण राहायला असेल डोंबोली ईस्टला किंवा वेस्टला, त्यांच्यासाठी खूप हे सोपं आहे. जवळ आपण लालबागला जातो मसाले एवढा लांब करायला, पण आपल्याला इथूच करून भेटतील छान असे मसाले. तुम्ही पाहू शकता मसाले. हे बघा, संडे स्पेशल मसाला पण आहे, स्पेशल मालवणी आहे, आगरी आहे, कोकणी मसाला पण आहे. तुम्ही पाहू शकता आगरी मसाला, हा मालवणी मसाला आहे. आपण आतमध्ये जाऊन डंकावरती मसाले किती वर्षापासून दळून घेत आहे? 2 वर्ष. कसे असतात मसाले इकडचे? चांगले. आणि 2 वर्षापासून. पहिला तुम्ही कुठे घ्यायचे? मुंबईला कुठे? मग तुम्हाला ते जवळ पडतं, कसं वाटतं? इथे जवळ पडल्यामुळे आमचा वेळ वाचतो. आणि कोणता मसाला तुम्ही आता कुठून घेताय काकांकडनं? घाटी मसाला. आणि 1 नंबर मसाला असतो इकडचा. अच्छा. आणि कसं म्हणजे तुम्हाला म्हणजे अनुभव कसा आहे मसाल्याचा, म्हणजे टेस्टसाठी वगैरे सांगू शकता ना तुम्ही? सगळं चांगलं आहे. चांगलं आहे त्याचे. त्यांना आवडेल इकडे या तुम्ही इथे येऊन भेट द्या, वाटलं तर तुम्हाला मग कळेल कसं आहे. थँक्यू मावशी. पण तुम्हाला भेटतील. हे बघा, तुमचे पण आहेत तिथे वगैरे डंकावरती कुठले आहेत ते ताईने मसाले. असे डंकावरती कुठून देणार मसाले तुम्हाला. खोबरं 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि दुसरा कोणता बोललात?
गरम मसाला कसा किलो गरम आहे मसाला 640 रुपये. 600 आणि त्याचा ॲड्रेस काय इकडे यायचं असेल तर लोकांना? बघा, स्टेशनवरून तुम्ही रिक्षा पकडली तर गजानन चौक सांगायचा. गजानन चौकच्या बाजूला आपले ओल्ड गार्डियन स्कूल आहे. त्याच्या बाजूलाच आपलं दुकान आहे. हां ठीक आहे, बघ इथं जवळ आहे. जवळ आहे. नक्की तुम्ही यांना व्हिजिट करा या शॉपला. बघा मसाले एकदम खूप छान भेटतात इथे. थँक्यू दादा.